दौंडच्या भीमा नदी पात्रामध्ये आहोत। सोनोडी लगत असलेल्या भीमा नदी पात्रातील जो बंधारा आहे त्या बंधाऱ्यावर मोठ्या प्रमाणात जलपर्णी साचल्याची माहिती आपल्याला न्यूज अनकटला मिळाल्यानंतर 4 दिवसापूर्वी न्यूज अनकटने आपल्या माध्यमातून आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपण ती बातमी प्रसिद्ध केली आणि त्या बातमीच्या बातमीनंतर लगेचच दौंड तालुक्याचे आमदार राहुल दादा कुल यांनी याबाबत ती तत्परता दाखवली आणि जे पाटबंधारे विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी असेल त्यांच्याशी संपर्क साधून या ठिकाणी जी जलपर्णी आहे ती काढण्याचं काम सुरू केलेलं आहे। तुम्ही पाहू शकता माझ्या पाठीमागे कशा पद्धतीनं जलपर्णी काढण्याचं काम सुरू झालेलं आहे। आज तो शेतकरी वर्ग आहे, त्यांचे जे पाईप आहेत नदीमध्ये असलेले त्यांना देखील मोठ्या प्रमाणात नुकसानीचा सामना करावा लागलेला आहे आणि त्याच अनुषंगाने आमदार राहुल दादा कुल यांनी तत्परता दाखवली। न्यूज अँकरच्या बातमीनंतर त्यांनी दखल घेतली आणि त्याच्यानंतर जो बंधारा आहे त्या बंधाऱ्यावरील जी जलपर्णी आहे ते जलपर्णी काढण्याचं काम सुरू केलेलं आहे। नक्कीच आता आपण येथील काही शेतकरी वर्ग आहे त्या शेतकरी वर्गाकडून जाणून घेणार आहोत नेमकं कशा पद्धतीनं या सर्व घटनेला आपण सामोरं जात आहे आणि कशा पद्धतीने हे कामाला सुरुवात झालेली आहे, काय सांगाल? सर्वप्रथम मी न्यूज अनकट यांच्याही मनापासून आभार व्यक्त करतो, कारण की यांनी लवकरात लवकर दखल घेऊन एक न्यूज बनवली। ती न्यूज दादांपर्यंत कशी लवकरात लवकर पोहोचेल याचाही त्यांनी आढावा घेतला आणि ते दादांपर्यंत पोहोचल्यानंतर दादांनी कुठलाही वेळ न घालवता पाटबंधारा विभागातले जे अधिकारी त्यांच्याशी संपर्क साधून शेतकऱ्यांना दिलासा देण्याचं काम केलं। कारण की ही जी नागदरी होती सगळ्या शेतकऱ्यांना त्याचा खूप ताण होता, तर ते आता ताण कमी होण्याचं काम इथं चालू आहे। सध्या ती नागदरी काढण्याचं काम चालू आहे। दादांचंही मी मनापासून आभार व्यक्त करतो आणि न्यूज अनकटचंही मनापासून आभार व्यक्त करतो। तुम्ही पाहिलात की कशा पद्धतीनं न्यूज अनकट चॅनल आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपण ती प्रसिद्धी दिली आणि त्याच्यानंतर आमदार राहुल दादा कुल यांच्यापर्यंत ती बातमी पोहोचली आणि त्या बातमीनंतर आमदार राहुल दादा कुल यांनी दखल घेतल्याचं देखील या शेतकरी वर्गांनी सांगितलेलं आहे। नक्कीच आता जे सोनोडी गावातील जे शेतकरी वर्ग आहे त्या शेतकरी वर्गाला आता मोठ्या प्रमाणात दिलासा मिळेल अशी आशा व्यक्त केली जाते। पवन साळवे, न्यूज अनकट, दौंड।